नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग ऑनलाईन वर्गामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री विषय गणित, घटक चढता उतरता क्रम, पान नंबर 14. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे. माझा परिचय. बालमित्रांनो, या आधीच्या घटकामध्ये तुम्ही 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे शिकलेले आहात. त्याच्या आधारे संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा करायचा ते पाहूया. त्याआधी आपण चढता उतरता क्रम म्हणजे काय हे पाहूया. या पायऱ्या पहा. या चढताना आपण खालून वर अशा लहान पायरीवरून वरच्या मोठ्या पायरीवर जातो, म्हणजेच पायऱ्या चढत जातो. संख्यांमध्ये सुद्धा असेच लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे म्हणजेच चढता क्रम होय. चढता क्रम लिहिताना सर्वात आधी लहान संख्या आणि नंतर त्यापेक्षा मोठी संख्या आणि शेवटी सर्वात मोठी संख्या लिहितात. आता हे चित्र पहा. या पायऱ्या उतरताना आपण सर्वात वरच्या पायरीवरून खालच्या पायरीकडे उतरतो. संख्यांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येकडून आपण लहान संख्येकडे जाणे म्हणजेच उतरता क्रम होय. उतरता क्रम लिहिताना सर्वात आधी मोठी संख्या, नंतर त्यापेक्षा लहान संख्या आणि शेवटी सर्वात लहान संख्या लिहितात. एक उदाहरण पाहूया. टोनी, सोनू, सलमा व नंदू यांना गणित विषयात खालीलप्रमाणे गुण मिळाले. टोनी 70, सलमा 87, सोनू 79, नंदू 85. या सर्वांचे गुण चढत्या व उतरत्या क्रमाने लिहूया. चढता क्रम लिहिताना लहान संख्येपासून सुरुवात करूया. लहान संख्या शोधण्यासाठी प्रथम आपण दशक स्थानचा अंक पाहूया. 7, 8, 7 आणि 8. आता या दोन्ही ठिकाणी दशक 7 असल्याने एकक स्थानचा अंक पाहूया. 0 आणि 9. यामध्ये 9 हा अंक मोठा असल्यामुळे सर्वात लहान संख्या आली 70, त्यापेक्षा मोठी 79. आता या दोन संख्यांमध्ये 8 दशक समान असल्यामुळे एकक स्थानचा अंक पाहूया. इथे 7 आणि 5 एकक, यामध्ये 5 एकक लहान असल्यामुळे 85 लहान संख्या आणि त्यापेक्षा मोठी संख्या 87. हा चढता क्रम. आता चढत्या क्रमामध्ये छोटी आणि मोठी संख्या आपल्याला समजली आहे. आता पहा, उतरता क्रम. सर्वात मोठी संख्या 87, त्यापेक्षा लहान 85, त्यापेक्षा लहान 79 आणि सर्वात लहान 70. हा झाला उतरता क्रम. आता खालील संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा. संख्या 55, 63, 40, 80. चढता क्रम. सर्वात छोटी संख्या 40, त्यापेक्षा मोठी 55, त्यापेक्षा मोठी 63 आणि सर्वात मोठी 80. उतरता क्रम. सर्वात मोठी संख्या 80, त्यापेक्षा लहान संख्या 63, त्यापेक्षा लहान 55 आणि सर्वात लहान संख्या 40. हा झाला उतरता क्रम. आता खालील संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लिहा. आता आपण 3 अंकी संख्यांचा चढता आणि उतरता क्रम पाहूया.
122, 360, 325. आता पहा, शतक स्थानच्या अंकावरून लहान मोठी संख्या ठरवूया. 1, 3, 3. सर्वात लहान शतक 1 आहे, त्यामुळे सर्वात लहान संख्या 122. आता दोन्ही ठिकाणी 3 शतक समान असल्यामुळे दशक स्थानचा अंक पाहूया. 6 आणि 2 यामध्ये 2 लहान असल्यामुळे सर्वात मोठी संख्या आली 360. चढता क्रम सर्वात लहान संख्या 122, त्यापेक्षा मोठी 325 आणि सर्वात मोठी 360. उतरता क्रम सर्वात मोठी संख्या 360, त्यापेक्षा लहान संख्या 325 आणि सर्वात लहान संख्या 122. हा झाला उतरता क्रम. पुढे पहा, 801, 617, 847, 799 या संख्यांचा आपण चढता आणि उतरता क्रम पाहूया. चढता क्रम शतक स्थानचा अंक पाहून आपण लहान आणि मोठी संख्या ठरवूया. 8, 6, 8, 7 यामध्ये 6 शतक लहान असल्याने सर्वात लहान संख्या 617, 6 पेक्षा मोठे 7 शतक म्हणून 799. आता या दोन्ही ठिकाणी 8 समान असल्यामुळे दशक स्थानचा अंक पाहूया. 0 आणि 4. 799 नंतर मोठी संख्या 801 आणि सर्वात मोठी 847. उतरता क्रम सर्वात मोठी संख्या 847, त्यापेक्षा लहान 801, त्यापेक्षा लहान संख्या 799 आणि सर्वात लहान संख्या 617. हा झाला उतरता क्रम. या संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम पहा. स्वाध्याय, खालील संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा. धन्यवाद.